अरबाज पटेल को बीट करती हुई गेंद स्टंप्स के ऊपर से निकल गई। थोड़ा शफल करते हुए खेलने का प्रयास था और डॉट बॉल के साथ शुरुआत की है करेश मात्रे ने। पहले राउंड के मैच में भी जबरदस्त गेंदबाजी की थी करेश ने। 2 ओवर में 4 रन देकर 4 विकेटें चटकाई थी। नॉन स्ट्राइकर से इन पर पापा शेख इस बार बैकफुट पर जाकर खेला है। ठीक तरह से टाइम नहीं कर पाए लेकिन सिंगल चुराने में कामयाब। ओवर थ्रो 2 के बारे में सोच तो रहे हैं, खिलाड़ी भी फंबल कर रहे थे वहां पर बैकअप करने वाले, लेकिन आखिरकार एक ही रन से संतुष्ट होते हुए। मेरे साथ कमेंट्री बॉक्स में मौजूद है विरार नारिंगी से तुकाराम मांगेला, स्वागत आहे आपका। धन्यवाद. मॅचला सुरुवात झाली ज्या पद्धतीनं पहिल्या चेंडूवरती 2 खेळाडूमध्ये थोडंसं कॉम्बिनेशन होतं. बेहतरीन स्ट्रोक कट किया इस बार बैकफुट पर जाकर, बिल्कुल गैप में खेला है पापा शेख का ये क्लासिक चौका। सुंदर फटका थोडासा पाठीमागे गेला, जागा बनवली, कट केले चेंडूला. रिप्लेमध्ये जर आपण बघितलं ना, जागा बनवली आणि जागा बनवून घ्यायला असताना पॉईंट आणि थोडंसं कव्हर पॉईंटच्या क्षेत्राच्या मधून चेंडू गेला बॉललाईनच्या बाहेर. चौकार. धावा झाले दाफल कवरती 5. अच्छी पोजीशन में थे, बैकफुट पर वेट ट्रांसफर करते हुए ये देखिए, और गेंद के लेग साइड में खड़े रहते हैं इसीलिए थोड़ा आसान भी होता है कट शॉट खेलना ऐसे बल्लेबाजों के लिए। वीरेंद्र सहवाग को हम देखते थे, ऐसे कई बल्लेबाज अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में। इस बार आगे निकले थे, अब की बार जोरदार प्रहार तो किया था लेकिन बल्ले के बीचों बीच ले नहीं पाए। स्ट्रोक के साथ ही निकल पड़े थे सिंगल के लिए, जिसके चलते कोई दिक्कत नहीं आई सिंगल लेने में। रन संख्या 6। जसं गोलंदाजाने पाहिलं होतं ना की थोडासा पुढे सरसावून खेळण्यात टप्पा थोडासा मागे खेचला आणि त्याचा परिणाम झालाय. जी हाँ, चतुराई भरी वो गेंद थी। अब की बार पुलर लेन ड्राइव किया ऑन साइड में और फिर से अच्छा तालमेल दोनों बल्लेबाजों के बीच में। ये थ्रो बहुत ही रैपिड था, करेश थोड़े निराश है वहाँ पर, हालांकि गेंद को गैदर किया उन्होंने। स्कोर अब 7 रन जियान स्पोर्ट्स मापोली एजाज शेख फेमटी में। और ये कमज़ोर गेंद इस बार फील्डर को बीट नहीं कर पाए शॉर्ट फाइन लेग पर, शायद बल्ले पर ले ही नहीं पाए हैं। देखना है अंपायर का लेग बाइज का इशारा आता हुआ। गेंद और बल्ले में संपर्क नहीं बना पाए थे बैट्समैन। एक और सिंगल और इसके साथ ही पहले ओवर का खेल समाप्त होता हुआ। स्कोर 8 रन, लेकिन रिव्यू की मांग की गई है बीमर के लिए, बैटिंग साइड का रिव्यू। पहिल्या शॉटलाचं विश्लेषण आपण पाहिलं तर सुरुवात तितकी चांगली नव्हती. एक चौकार आपण पाहिला बॅकफुटला जाऊन पंच करत असताना, आणि हाही फटका जर बघितला लवकर खेळले, थोडंसं लवकर केले. फुलटॉस बॉल होता आणि बीट करायचं होतं, स्क्वेअर लेग आणि फायलिंगच्या मधून खेळायचं होतं ते चेंडूला. पहिल्या षटकाचा खेळ. धावा आहेत दाफल कवरती 8. अरबाज पटेल आहे 2 वरती आणि त्यानंतर पापा शेख जे खेळतात 5 वरती. प्रथम बॅटिंग करताना धावा आहेत दाफल कवरती 8. देखना है टीवी अंपायर का क्या निर्णय आता है। जियान स्पोर्ट्स मापोली टीम ने रिव्यू की मांग की है बीमर के लिए। लगभग अब रात के 12 बज रहे हैं, मध्य रात्रि। हालांकि पहला ओवर जल्दी जल्दी समाप्त करने की कोशिश की है, लेकिन क्या वाकई में ओवर समाप्त हुआ है या फिर एक गेंद और डालनी पड़ेगी करेश मात्रे को, यह देखने वाली बात है। थर्ड अंपायर जतिन भुयाल, टीवी अंपायर। थोड़ा सा वक्त लिया जा रहा है। पिछला मैच बिल्कुल एक तरफा रहा। इस मैच में उम्मीद की जा सकती है कि एक अच्छा मैच देखने को मिले, क्योंकि दोनों टीमें खेलती रहती है एक दूसरे के विरुद्ध। भिवंडी ग्रामीण की दोनों भी टीमें हैं। म्हणजे एकमेकाचा डावपेच माहिती असलेले 2 संघ आहेत. बरोबर. इट्स फेअर, रिअली फेअर, योग्य आहे. आणि जसं आपण उल्लेख केला अजयजी की 2 संघ आहेत जे एकमेकांसमोर भरपूर क्रिकेट खेळले आहेत.
त्याच्यामुळे माहिती आहे कोणाचं काय बलस्थान आहे, कोणाचं कमकुवत दुवा आहेत आणि याच्यावरती अभ्यास झाला आहे. ज्यावेळेला डगआउटमध्ये होते ना त्यावेळेला याच्यावरती अभ्यास झाला आहे. कोणाच्या अगेन्स्ट थोडंसं अटॅकिंग खेळायचं आहे आणि कोणाला थोडंसं सन्मानजनक खेळ आहे याच्यावरती देखील अभ्यास दोन्ही टीमचा झाला आहे. हालांकि क्रिकेट एक ऐसा खेल है जिसमें ये ज़रूरी नहीं कि दोनों टीमें एक दूसरे से बहुत ज़्यादा क्रिकेट खेली हो तो हर मैच रोमांचकारी हो। कभी कभी ऐसी टीमों के बीच में भी रोमांचक मैचेस देखने को मिलते हैं जो एक दूसरे के पहले एक दूसरे के विरुद्ध इससे पहले कभी खेली नहीं होती है। तो कुछ भी हो सकता है। क्रिकेट खेल ही इतना खूबसूरत है, इतना महान खेल है क्रिकेट का। नेवर लेकर गेंदबाज तैयार होते हुए हरीश मलावकर। पहिला चेंडू होता इथून अपील झालाय कट करायचा प्रयत्न होता. चेंडू पाठीमागे यष्टी रक्षकांना टिपला झेल. पहिल्या चेंडूवरती हरीश मात्रे सक्सेस ठरल्यात. पहिल्या चेंडूवरती जोडी तुटले. पहिल्या चेंडूवरती विकेट आलाय. ज़बरदस्त शुरुआत हरीश मलावकर की। राउंड द विकेट से ऑफ स्टंप के करीब गेंद को रखा था। ये देखिए विकेट नहीं थी और जगह बनाकर खेलने का प्रयास किया वहाँ पर। कट शॉट खेलने के लिए आदर्श गेंद नहीं थी ये। मोटा सिरा लगा बल्ले का, बाहरी किनारा और एक आसान सा कैच, रेगुलेशन कैच विकेट कीपर के लिए। कोई गलती नहीं की विकेट कीपर ने। 8 पर लगा है पहला झटका झियान स्पोर्ट्स महापोली को। हा तितकं जागा नव्हता. जसं तुम्ही उल्लेख केला की कट करण्यासाठी तितकी जागा नव्हती, रूम नव्हता आणि तो कट करण्याचा प्रयत्न शरीरापासून थोडंसं जवळ खेळलं. बॅटच्या तो वरच्या टोकाला हा चेंडू हाताळला होता आणि हेच तर पाहिजे होतं. म्हणजे गोलंदाजाला हेच पाहिजे होतं. जी जोडी जमले कदाचित एक चौकार आलाय आणि तिथून ब्रेक थ्रूची आवश्यकता होती. तो ब्रेक थ्रू या दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती इथून आलाय. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालाय उमेर खान. आणि अगला मैच एक और बड़ा मुकाबला देखना मत भूलिएगा। आई देवी वडुनवगर बनाम सुदेश दादा 5151 खारडी। नवीन फलंदाजा रेडी होतोय. स्ट्रायकर एंडला गोलंदाज ज्याने यश संपादित केले पहिल्या चेंडूवरती. पायावरचा चेंडू होता, फ्लिक करायचा होता चेंडूला, अपील झालंय आणि यस पंचाचं बोट वर झालंय. एका बोटापुढे एक 2 धक्के लागलेत. चुकीचा फटका खेळलाय. थोडंसं शफल केलं होतं. पायावरती चेंडू हाताळलाय. लेग बिफोरचं विकेट. उमेर डोन का भी काम तमाम कर दिया है हरीश मलावकर ने। गजब की गेंद थी ये, बहुत ही खतरनाक यॉर्कर थी। नए बल्लेबाज आए थे उमेर और पहली गेंद बिल्कुल लक्ष्य पर डाली हुई गेंद उनके विरुद्ध। टो क्रशर, बिल्कुल टो क्रशर, टो पर ही जाकर टकराई है। फ्लिक करना चाहते थे, चूक गए वहां पर। जोरदार अपील हुई और अंपायर ने अपील का स्वीकार किया है। हैट्रिक का मौका यहाँ पर हरीश मलावकर के पास। बैक टू बैक 2 झटके दिए हैं झियान स्पोर्ट्स महापोली को 8 पर 2। आणि जसं तुम्ही उल्लेख केला टो क्रशर, कारण अशा या टेनिस क्रिकेटच्या युगामध्ये तुमच्याजवळ 2 प्रकारचे चेंडू तर असायला हवे. आयदर नोज आयदर टोस. एकदा खोलवट टप्प्याचा चेंडू हाताळा किंवा नाकाजवळनं बाउन्सर हाताळा. मागचा चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेर हाताळला होता. हा खोलवट टप्प्याचा यॉर्कर लेन डिलिव्हरी हाताळला गेला होता आणि पहिला चेंडू तुम्ही पहिला चेंडू फेस करता. पहिला चेंडू अक्रॉस लावून खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याचा परिणाम झालाय. परतावा लागलाय पहिल्या चेंडूवरती. इतनी सटीक यॉर्कर थी कि कितना भी अच्छा बल्लेबाज होता तो उसका विकेट बचाना मुश्किल ही रहता। और यहाँ पर गलती की बल्लेबाज ने। सही फरमाया आपने कि थोड़ा अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास किया उन्होंने। नए बैट्समैन आए हैं सैफ कुरैशी। क्या आपने आपको सैफ महसूस कर पाएंगे इस हैट्रिक गेंद पर? देखते हैं। आणि जसं तुम्ही उल्लेख केला एक आयडियल डिलिव्हरी होती. हॅट्रिकच्या मुख्यावरती गोलंदाज पाठीमागे गेला. बॅकफूट पंच करायचा होता. जोपर्यंत एक सेकंदपर्यंत क्षेत्ररक्षक वेगाने आलाय. यष्ट्यांवरती नेम सदला. अपील जरूर झालाय. ओव्हरथ्रोच्या स्वरूपात अजून एक धाव पूर्ण केलेत. 2 धावा या चेंडूवरती झाल्यात. बऱ्याच कालावधीनंतर धावफलक थोडासा पुढे गेलाय. धावफलकावरती धावा जाऊन पोचलेत त्या 10. जहाँ खेलना चाहते थे वहाँ दरअसल खेल नहीं पाए थे वो, और स्क्वेयर जाना चाहते थे ऑफ साइड में, लेकिन बल्ले के बीचों बीच लगी नहीं थी गेंद। बैकफुट पर खेले थे और यहाँ पर देखिए डायरेक्ट हिट लगी जरूर लेकिन पहुंच गए थे। सही फैसला अंपायर का। आणि जसं तुम्ही उल्लेख केला बॅकफुटला जाऊन जागा बनवायचा होता. अलंग तो ग्राउंड खेळायचं होतं. पण कदाचित जोरात खेळले, थोडंसं वेगानं खेळण्याचा प्रयत्न केला म्हणून ते बॅटच्या मधोमध नाही आलाय. थोडासा खालच्या टोकाला लागला होता. 2 धावा या चेंडूवरती 2 झटक्यातनं सावरण्याचा प्रयत्न केला जातोय. जियान्स 11 महापोलीचा संघ 2 धक्के त्यांना लागल्यात. इथून एक पार्टनरशिप, एक भागीदारी, एक जोडी जमायला हवी आणि तोच प्रयत्न 2 खेळाडूंचा चाललाय. बॅकफुटला गेला, शॉटॉन पूल केला, गॅपमध्ये चेंडू जातो मिड विकेटच्या रिझनमध्ये. वेगाने क्षेत्ररक्षक पोचले. एक धाव या चेंडूवरती पूर्ण धावफलक जाऊन पोचलाय. 11 2 गड्यांच्या मोबदल्यात. क्रिकेट का खेल ही पार्टनरशिप्स का खेल है। गेंदबाजों के बीच में भी पार्टनरशिप्स होती है, जैसे कि अभी देखने को मिल रहा है। हरीश मात्रे ने पहला ओवर इकोनॉमिकल डाला, दबाव उन्होंने बनाया, उसका फायदा हरीश मलावकर ने उठाया है। 2 विकेटें चटका चुके हैं।
आणि तुम्ही जसं उल्लेख केला पहिलं षटक ज्यामध्ये चौकार जरूर आला होता, पण तितकी आश्वासक फलंदाजी नाही झाली. तेही कारण आहे. मी म्हटलं ना, आश्वासक फलंदाजी नाही झाली. मिडल ऑफ द बॅट अजून नाही आलाय आणि त्यामुळे थोडंसं आपण जर पाहिलं तर गोलंदाजचं पारडं जे जड झालंय ना, त्याला कारण आहे शॉर्ट सिलेक्शन चुकलंय, मिडल ऑफ द बॅट होत नाहीये. और नाना स्पोर्ट्स बादवर्ड बी के जो गेंदबाज है उन्होंने इस विकेट का चरित्र बहुत अच्छा यहाँ पर समझा है. पहले मैच में भी धारदार गेंदबाजी देखने को मिली थी. म्हात्रेपाडा टीम को 18 पर ऑल आउट किया था. क्लीन बोल्ड. मी म्हटलं ना की इथून मिडल ऑफ द बॅट नाही झाला, शॉर्ट सिलेक्शन चुकले आणि असा चेंडू ज्याच्यावरती तुम्ही किमान षटकार नाही पण किमान चौकार तरी ठोकू शकले असता. हे बऱ्याच वेळा घडतं असा मॅचमध्ये. 2 षटकांचा खेळ, धावायत धाफलकावरती 11. सुरुवात खराब झाले आणि या षटकामध्ये 3 विकेट गमावल्यात टीमनं. कठिनाइयों में एजाज शेख फेम टीम जियान स्पोर्ट्स महापोली फ्रेंडली फुल टॉस थी. थोड़ा सा बल्ला लगाने की आवश्यकता थी, वो भी नहीं कर पाए. थोड़ा अक्रॉस जाकर फाइन लेग की तरफ लगभग खेलने का प्रयास कर रहे थे लेकिन पूरी तरह से चूक गए. अरबाज पटेल आउट होकर पेविलियन में लौटते हुए सिर्फ 5 रन उन्होंने बनाए. 5 रनों का योगदान पापा शेख ने दिया. उमेर डोन खाता नहीं खोल पाए और एक ही ओवर में 3 खिलाड़ियों का काम तमाम किया है हरीश मलावकर ने. गजब की गेंदबाजी, 3 रन देकर 3 विकेट्स. आणि अजयजी बऱ्याच वेळा काय होतं माहिती आहे, आपल्या मनामध्ये भरपूर विचार चालतात. काय करावं, काय करू नये, कुठे खेळावं, कसं खेळू नये. जास्त विचाराचा गोंधळ कदाचित होतोय फलंदाजच्या आणि त्या गोंधळामध्ये एकापाठोपाठ एक विकेट. पहिला शॉर्ट सिलेक्शन चुकलं, हा फुलटॉस बॉल कन्वर्ट नाही झालाय. जास्त विचार केला जातोय कदाचित फलंदाजी करताना आणि त्याचा परिणाम फलंदाजावरती झालाय. बिल्कुल सही कहा आपने. और अधिक सोचना कभी भी अच्छा नहीं रहता है ना आपकी सेहत के लिए और ना ही आपकी टीम के लिए भी. 11 पर 3 नाजुक अवस्था है इस मैच की शुरुआत में ही जियान स्पोर्ट्स महापोली टीम की. टॉस गंवाने के बाद पहले बल्लेबाजी करती हुई नाना स्पोर्ट्स भादवर्ड बी के सामने. ये देखिए, ये फुल टॉस गेंद हिटमी गेंद थी लेकिन यही क्रिकेट है, कभी कभी कमज़ोर गेंदों पर भी विकेट मिल जाते हैं. करेश आक्रमण जारी रखते हुए चिप किया गेंद हवा में. ओहो, ये तो कैचिंग प्रैक्टिस करा रहे थे बल्लेबाज. आसान सा कैच कवर्स में. एक और बैट्समैन आउट. आणि त्याचा उल्लेख आम्ही केला की मनाचा गोंधळ होतोय, तुमच्या माइंडसेट बरोबर नाहीये. द्विधा मनस्थितीमध्ये तुम्ही खेळण्याचा हा फटका बघा. हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, तुम्ही पूर्ण फ्रंटफूटवरती नाही आले ना बॅकफूटवरती पण नाही गेले. तुम्ही मध्येच अडकले, थोडंसं मध्येच अडकले. तुम्ही फ्रंटफूटवरती आले असता तर वेट ट्रान्सपोर्ट झाले असता, कदाचित इनफिल्डला तुम्ही क्लिअर करू शकले असता. तो इनफिल्डला कव्हर करता नाही आलाय आणि एक चांगला झेल टिपला आहे. विकेट रेग्युलरली गमावतोय टीम GN11 महापोलीचा संघ. ऑन द राइज खेला था और थोड़ा स्ट्रोक को चेक करने की कोशिश की वहां पर. पूरा फ्लरिश नहीं था बैट का. वो पूरा स्ट्रोक खेलते शायद वो फ्लरिश रहता, बैट का फॉलो थ्रू अच्छा रहता तो मुझे लगता है कि वो निकाल देते इनफील्ड के ऊपर से. लेकिन कहीं ना कहीं दो मन में थे. म्हणजे अजयजी तुमच्या जर गोष्ट सांगायचं तर हाफ हार्टेड फटका होता, हाफ हार्टेड फटका आणि म्हणून तो क्लिअर नाही झाला इनफिल्डला. आधे अधूरे काम आपको सफलता दिलाते नहीं है. नीम हकीम खतरा ये जान. आधा अधूरा ज्ञान खतरनाक होता है और आधे अधूरे स्ट्रोक्स बल्लेबाज के लिए काफी खतरनाक साबित हो जाते हैं. 11 पर 4 विकेट. गहरे संकट में फंसती हुई जियान स्पोर्ट्स महापोली. आशिक अंसारी नए बल्लेबाज के रूप में अच्छा ऑलराउंडर है. आते ही उछाल दिया है इस बार. पूरा स्ट्रोक तो खेल दिया है. क्या पूरा एलिवेशन मिला है? जी नहीं, पूरा अंतर भी नहीं पार कर पाए. बेहतरीन कैच वाइड डिप मिड विकेट की दिशा में. एक और विकेट झटक लिया है करिश्मा म्हात्रे ने. एका बरोबर एक म्हणजे एका गोष्टीचं आश्चर्य नक्कीच वाटतं की बाबा खेळपट्टीवरती 5 षटकांचा मॅच आहे. खेळपट्टीवरती कोण स्थिरावण्याचा किंवा वेळ देण्याचा प्रयत्न केला जाणार. क्रिकेटमध्ये जसं नेहमी म्हणताना वेळ बदलते, पण इथे काय झालंय, वेळ व्यतीत करण्याचा प्रयत्न सुद्धा केला जाणार नाही. आल्या आल्या पहिल्या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न आशिक यांनी केला होता. समोरच्या दिशेनं लॉंगॉनच्या रिजनमध्ये झेल टिपला. आपण एका भागीदारीचा उल्लेख केला होता, पार्टनरशिपचा उल्लेख केला होता. पण टेनिस क्रिकेटमध्ये ज्यावेळेला विकेट गमावतात ना, मग त्यावेळेला असं घडतंय की एका पोटापोट एक विकेट गमावतोय महापोलीचा संघ. पार्टनरशिप तो हो रही है. करिश म्हात्रे और हरीश मलावकर के बीच में जोड़ी में शिकार कर रहे हैं. 2 सफलताएं इस ओवर में करिश म्हात्रे के खाते में. पिछले ओवर में 3 विकेटें प्राप्त की हरीश मलावकर ने. पारी को पूरी तरह से सुरंग लगा दिया है इन 2 गेंदबाजों ने. लड़खड़ाती हुई पारी, चरमराती हुई पारी जियान स्पोर्ट्स महापोली की. नए बैट्समैन बाबू खान आए हैं. 11 रनों पर आधी टीम पेविलियन में लौट चुकी है. करिश म्हात्रे अगली गेंद लेकर.
हैट्रिक गेंद इस बार पैरों पर निशाना साधा था, फ्लिक कर दिया है, गेंद जा रही है बैकवर्ड स्क्वायर लेग क्षेत्र में, सर्कल के बाहर फील्डर पहुंचे गेंद पर, लेकिन तब तक समय था बल्लेबाजों के पास 2 रन लेने का। इन 2 रनों से बाबू खान का खाता खुलता हुआ। पार्टनरशिप बनाने का वैसे प्रयास किया ही नहीं है बल्लेबाजों ने। पूर्णपणे जसं तुम्ही तुमच्या मताची सहमत आहे प्रयत्न केला गेला नाही किंवा तसं खेळण्याचा दिशेने विचार सुद्धा केला गेला नाही. आणि टेनिस क्रिकेटमध्ये ज्यावेळेला सुरुवातीला पडझड होते ना, मग नंबर 6 7 इतकी सवय नसते, पण आता ही संधी आली आहे तुम्हाला, ही संधी ऑपोजिटची आहे. इस बार स्लॉक स्विप किया है और यहां पर भी मौका बना है। एक और बेहतरीन कैच, कैचिंग लाजवाब देखने को मिल रही है, कोई भी कैच नहीं छोड़ा जा रहा है, पूरी तरह से हावी है इस मैच में नाना स्पोर्ट्स भादवड बी टीम। पूर्णपणे वर्चस्व. हाही फटका बघा, क्रॉस बॅटर फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि कुठे खेळला माहिती का, जिथे बाउंड्री लाईन थोडीशी जास्त लांब आहे त्या दिशेनं फटका खेळला होता. हा स्क्वेअर ऑफ द विकेट मिड विकेटला किंवा लॉंगरला नाही घेतलाय, एक चांगला झेल टिपलाय तो वाईडिश लॉंग ऑनला. आणि आपण चर्चा करतोय आणि तुम्ही योग्य विश्लेषण केलंय, पार्टनरशिप दुसऱ्या बाजूला चाललंय. म्हणजे हे 2 गोलंदाजी जोडी, जी जोडी जमायला होती फलंदाजी, ती फलंदाजी जोडी नाही जमत आहे. दुसऱ्या बाजूला करिश आतापर्यंत 3 विकेट त्यानं प्राप्त केल्यात. वैसे वाल ऑफ भादवड के नाम से मशहूर है, खासतौर पर उनके बल्लेबाजी के चलते ये नाम उनको दिया गया है, लेकिन गजब के ऑलराउंडर है करिश मात्रे। पिछले मैच में 4 विकेटें चटकाई थी, बहुत इकोनॉमिकल बॉलिंग भी की थी, इस मैच में भी कमाल कर रहे हैं। 3 सफलताएं, मात्र 9 रन खर्च किए हैं 1.4 ओवर्स में, 13 रनों पर छठा नुकसान हुआ है जियान स्पोर्ट्स मापोली को। अब पूरे ओवर्स क्या मापोली के बल्लेबाज खेल पाएंगे या नहीं, ये भी एक बड़ा सवाल यहाँ पर उत्पन्न होता हुआ। 2 नए बल्लेबाज क्रीज पर, आकाश परिहार और आसिफ शेख। आसिफ कैप्टन है, नॉन स्ट्राइकर सेंड पर है। रिवर्स खेलना चाहते थे, बोल्ड कर दिया, एक और करारा झटका। काय म्हणजे बा या फलंदाजीचं वर्णन आपण कशा पद्धतीनं अजयजी करायचं आहे की प्रत्येक जण येतो फटका खेळण्याचा प्रयत्न करतो लवकर लगेच, आणि तेही इम्प्रोव्हायझेशनवाला फटका खेळण्याचा प्रयत्न आल्या आल्या खेळण्याचा तिथून झालाय बघा. रिव्हर्सचा अटेम आणि सरळ. आणि तुम्ही या गोष्टीचा उल्लेखही केला, एक ऑलराऊंडर आहे समोर, एक असा गोलंदाज आहे ज्याने मागे 2 षटकामध्ये तुम्हाला डॉमिनेट केलेलं आहे आणि त्यांच्या अगेन्स्ट हा प्रयत्न तुमच्या थोडासा अंग लटाला आहे. अजून थोडीशी कठीणाई वाढले, संकटाचा वाढल्यात ती मापोलीच्या संघाची. एक ही ओवर में दूसरी मर्तबा हैट्रिक पर आ गए हैं करिश मात्रे। क्या ओवर घट रहा है, 4 खिलाड़ियों को चलता किया है इस ओवर में करिश मात्रे ने, सिर्फ 2 रन खर्च किए हैं। अंतिम गेंद उनके स्पेल में शेष है, ये भी उल जुलुल शॉट था। कमाल की गेंदबाजी हो रही है, बहुत ही धारदार गेंदबाजी हो रही है। तो कहीं ना कहीं ऐसी स्थिति में आपकी टीम की स्थिति भी नाजुक है, तो बॉलर्स को थोड़ा सा वक्त आप दे सकते हो, लेकिन वो किया नहीं जा रहा है और जल्दबाजी में लगातार विकेटें गंवाती जा रही है जियान स्पोर्ट्स मापोली टीम। नए बैट्समैन अरहम पटेल हैट्रिक गेंद का सामना करते हुए, बढ़िया गेंद, ये भी जड़ में इस बार छोटी बैकलिप का इस्तेमाल किया, इस बार थोड़ा सा सम्मान दिया बैट्समैन ने सिंगल लेते हुए अरहम पटेल। और इसके साथ ही करिश मात्रे का सफल स्पेल समाप्त होता हुआ, 2 ओवर में सिर्फ 10 रन दिए और 4 खिलाड़ियों को आउट किया। लगातार दूसरे मैच में 4 विकेटें उन्होंने चटकाई है। 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है, स्कोर केवल 14 रन, 7 विकेटों के नुकसान पर जियान स्पोर्ट्स महापोली। दोन्ही मॅचचा तुम्ही उल्लेख केला, मागच्या सामन्यामध्ये 4 विकेट, आताही सामन्यामध्ये 4 विकेट. एक कन्सिस्टन्सी आहे, म्हणजे प्रत्येक वेळेला जो परफॉर्मन्स राहतोय ना तो कायम ठेवण्याचा मान करिशनं केलाय. 3 षटकांचा खेळ 14 वरती आहे आणि आताच्या घडीला जे फलंदाज आलेत ना अजयजी, हे आता स्वतःसाठी धावा बनवणार, कारण नंतर पाठीमागे येऊन त्यांनाच डिफेंड करायचे आहेत. त्याच्यामुळे आता जी ती थोडीशी बॅटिंग ऑर्डर थोडीशी खाली आली ना, यांना स्वतःसाठी धावा बनवावा लागणार आहे. ज्यावेळेला तुम्ही गोलंदाज येतील त्यावेळेला त्या डिफेंड करताना धावा दापलकावरती 14 आहेत. 3 षटकांचा खेळ झालाय. 2 ओवर्स का खेल अभी भी बचा हुआ है, यानी कि कुल मिलाकर 12 गेंदें शेष है, 3 विकेटें मात्र बची हुई है मापोली की। इन 12 गेंदों पर क्या आप और 20 रन यहाँ से जोड़ सकते हैं ताकि एक सम्मानजनक टोटल तक पहुँचे, एक ऐसे टोटल तक जहाँ से आप फाइट बैक भी कर सकते हो। फाईट बॅक करू शकतात आणि महत्त्वाचं काय, तुम्हाला लढण्यासाठी जागा बनणार, थोडंसं झुंजण्यासाठी तुम्हाला जागा बनणार. तुम्ही उल्लेख केला मागच्या 3 षटकामध्ये धावा नाही आल्यात, पुढच्या 2 षटकामध्ये अजून 20 धावा. मी तर म्हणेन अजून 14 धावांच्या वरती जर गेला हा धावफलक तर मजा येणार आहे. लो स्कोरिंग हाय व्होल्टेज मॅच हा होऊ शकतो, असं नाही की होणार नाही आहे, पण त्या दृष्टीने तुम्हाला विचार करायचा आहे. स्ट्रायकर यायला फलंदाज रेडी होतोय, गोलंदाज तुषार जोशी. पुन्हा एकदा हवे चेंडू खेळा, क्षेत्ररक्षक आहेत, आपण चर्चा करतोय. अरहम थोडंसं मरम लगारी कोशिश आणि अजून एक विकेट, चांगला झेल टिपलाय फाइनल क्रीजरमध्ये. कमाल का कैच, हरीश मलावकर थे डीप में, थोड़ा इम्प्रोवाइज तरीके से हुक शॉट जमाया था,
लेकिन बहुत ऊपर खेल बैठे। ये देखिए ऑफ स्टंप के काफ़ी बाहर की गेंद थी, क्रीज में पीछे चले गए थे, ऑफ स्टंप के बाहर चले गए थे। कोई आदर्श पोजीशन में तो थे नहीं हुक शॉट खेलने के लिए, वो लेंथ भी नहीं थी सही तरह से हम देखें तो, लेकिन फिर भी खेला। और नियंत्रण का अभाव था, स्ट्रोक पर बिल्कुल भी नियंत्रण नहीं था। काफ़ी देर गेंद हवा में रही। कैच आसान नहीं था, लेकिन कैचिंग कमाल की है। बॉलर्स को फील्डर्स का साथ मिल रहा है और बॉलर्स का आत्मविश्वास इस समय 7वें आसमान पर। पूर्णपणे आणि जसं जर आपण 11 खेळाडूची तर देहबोली बघितली ना क्षेत्ररक्षण करणाऱ्या भादवड टीमची, खांदे त्यांचे उंचावलेत. आपले गोलंदाज चांगली कामगिरी करतात, क्षेत्ररक्षक त्याला साथ देतात. एक टीम युनिट बनलेलं आहे आणि त्याला कोणाची मदत मिळते माहिती आहे का? शॉर्ट सिलेक्शन चुकते त्यांची त्यांना मदत मिळते, म्हणून कदाचित बॉडी लँग्वेज आहे ना पूर्णपणे बदलले आता भादवड या संघाची. ऐसे लग रहा है कि मापोली के बल्लेबाज केवल शरीर से मैदान में पहुंच रहे हैं, मन से नहीं। जिस तरह से उन्होंने बैटिंग की है, ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता, हवेत खेळला होता, शेवटच्या क्षणी लेट कट केला, चेंडू जातोय जोपर्यंत फील्ड करतील बॅकवर्ड पॉईंटचा क्षेत्ररक्षक. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. आता किमान अपेक्षा तीच आहे. टेनिस क्रिकेटमध्ये असं फार चित्र नसतं की नंबर 9, 10, 11, 8-10 बॉल चेंडू राहिलेत आणि बॅटिंग करताना येताना पाहतोय. बहुत सी चीज़ें बदल गई है, खासतौर पर ग्रामीण क्रिकेट में। आधुनिक ग्रामीण क्रिकेट में अब 10वें 11वें नंबर पर भी अच्छे बल्लेबाज देखने को मिलते हैं। कल हमने देखा था विनोद आए थे भरोड़ी टीम के 11वें नंबर पर, उन्होंने आखिरी ओवर में 19 रन लिए थे। स्विंग किया ऑन साइड में, ओ अच्छा शॉट था, लेकिन फील्डिंग भी लाजवाब। और यहाँ पर रन नहीं लिया गया है। काय घडलंय आणि स्ट्राईक राखायचं आहे बघा. असंही करतंय कारण एका टोकाकडनं विकेट जात होती त्यावेळेला आसिफ जर पाहिलं तर थोडंसं नॉन स्ट्राईक एंडला होते, म्हणून त्यांनी काय घेतलंय थोडंसं आता थोडासा थांबून स्वतःला वेळ देण्याचा प्रयत्न केला जातोय, म्हणून त्यांनी ती धाव नाही घेतली. स्ट्राईक त्यांना आपल्याकडे राखायचं आहे, स्ट्राईक त्यांना करायचं आहे. अलॉंग द ग्राउंड चेंडू खेळला जातोय, लॉंग ऑनवरनं क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. एक धाव. आता रिक्स फॅक्टर आहे ना, इथे रिक्स फॅक्टर आहे कारण 8 विकेट तुम्ही गमावल्या, त्यामुळे थोडंसं रिक्स फॅक्टर आहे म्हणून ते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाही. लेकिन मैं ये मानने को तैयार नहीं हूँ कि उस गेंद पर रन नहीं लेना चाहिए था। 2 रन तो कैसे भी बन जाते उस गेंद पर। स्ट्राइक आपको रखना है, ये सही बात है, क्योंकि आप मुख्य बल्लेबाज हो, कप्तान के रूप में आप खेल रहे हो। लेकिन आपके पास मौका था कि 2 रन आप बना सकते थे, शायद वहाँ पर बाउंड्री भी मिल सकती थी यदि फील्डर नहीं पहुँचते तो। लेकिन 2 रन तो थे पक्के, फिर भी रन नहीं लिया गया। ये कहीं ना कहीं सही सोच तो नहीं मानी जा सकती है। अजून मिस टाईम ज्या गोष्टीचं धोकं थोडंसं होतं ना, म्हणजे स्ट्राईक जर दुसऱ्या बाजूला गेला तर कदाचित स्ट्राईक आपल्याकडे येणार नाही आहे. आणि ज्या फटक्याचा उल्लेख तुम्ही केला की दुसऱ्या धाव्यासाठी काय गेले नाही, कारण तो फटका खेळल्यानंतर एका क्षणाला वाटलं होतं की चौकार जाईल, म्हणून कदाचित पहिली धाव घेतली गेली नव्हती, म्हणून ती दुसरी धाव होण्याचा शक्यता थोडीशी कमी झाली होती. चेक. यानंतरच्या सामन्याची नाणेफेक करण्यासाठी दोन्ही संघाचे संघनायक आईदेवी वडुनवगर आणि त्यांच्या विरोधात स्वर्गीय सुदेश दादा फायबन खार्डी संघाचे संघनायक. विनंती असेल आपण लवकरात लवकर मुख्य व्यासपीठाशी संपर्क साधा. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू हवेत खेळलाय, स्ट्राईक राखला होता, झेल सुटलाय बघा. आत्ताही जर फटका पाहिला ना अजयजी, हा फटका खेळल्यानंतर धावले नव्हते, मागे सुद्धा तसंच घडलं होतं, म्हणून ते एकाच्या जागी 2 धावा नाही येऊ शकल्या. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांचा धावा आहे धावफलकावरती 18-18. ये पहला कैच ड्रॉप हुआ है इस पारी में। बाला तरे थे, ज़्यादा मुश्किल अवसर नहीं था। बाला तरे आउटफील्ड के अच्छे फील्डर भी माने जाते हैं, लेकिन गेंद हाथों से छिट गई। हालांकि तुरंत रिकवरी करते हुए उन्होंने थ्रो किया, लेकिन तब तक 1 रन पूरा कर चुके थे बल्लेबाज। एक और सफल ओवर समाप्त हुआ है। तुषार जोशी का ये ओवर था, सिर्फ 4 रन खर्च के और 1 सफलता उनके खाते में। 18 पर 8 जियान स्पोर्ट्स मापोली, सिर्फ 6 गेंदे पारी में शेष। आणि तुम्ही जसं उल्लेख केला एक चांगले क्षेत्ररक्षक आहेत, पण बऱ्याच वेळेला काय तर ऑस्ट्रेलियन पद्धतीने झेल टिपण्याचा प्रयत्न केला जातो ना, मग हात आपल्या डोळ्याच्या समोर येतात, तेही कदाचित झालं असावं आणि म्हणून ती थोडी नजर हटली त्या चेंडूवरती. 4 षटकं झाल्यात. आपण चर्चा करतो इथून 25-30 धावा लढण्यासाठी थोड्याशा उपयुक्त ठरतील. शेवटच्या षटकाचा खेळ शिल्लक आहे. आसिफवरती बरंचसं निर्भर आहे आणि आसिफ स्ट्रायकर आहे. अभी भी उम्मीदें है उनसे, अच्छा खासा अनुभव रखते हैं आसिफ, बड़े हिट्स लगाने की क्षमता है। 2-3 बड़े हिट्स आएंगे तो ज़रूर एक हौसला मिल सकता है उनके गेंदबाजों को फाइट बैक करने के लिए। लेकिन अभी तक जिस तरह की गेंदबाजी हुई है वो काबिल तारीफ रही है।
ओवरऑल क्षेत्ररक्षण भी गजब का रहा है नाना स्पोर्ट्स भादवड बी टीम का। कप्तान ने टॉस जीतकर पहले गेंदबाजी चुनी करेश मात्रे ने, और खुद कप्तान ने उदाहरण देकर नेतृत्व भी किया है। आखिरी ओवर लेकर प्रशांत, लो फुल टॉस, टांगों की तरफ आती हुई गेंद टर्न किया है। दूसरे की कोशिश, यहाँ पर फंबल हुआ है, हल्की सी चूक डीप में फील्डर द्वारा, उसका फायदा मिला आसिफ को। 2 रन पूरे। पहिला फटका खेळल्यानंतर लगेच 2चा कॉल झाला होता, त्याच्यामुळे काय झालं का क्षेत्ररक्षकावरती थोडासा दबाव वाढला. चेंडू गॅदर करताना पिकअप करताना थोडी नजर तिथून हल्ली, आणि तेच पाहिजे होतं. खास करून आसिफ यांना 2 धावा आहे चेंडूवरती. आता प्रयत्न चाललाय 25च्या पार आणि 30च्या जवळ जाण्याचा. धावा धावलकावरती 20. वैसे एक एक रन के लिए तरस गए हैं बल्लेबाज इस पारी में। कमाल की गेंद, यहां पर गेंद हवा में, कैच कर लिया उस गेंद को। अपील हो रही है, सेलिब्रेट भी कर रहे हैं। गेंदबाज ने तो ये मान ही लिया कि विकेट मिल गई है, लेकिन अब अंपायर चले हैं थर्ड अंपायर के पास। क्या बाउंस पर गेंद बॉलर के पास चली गई है? क्या ये कैच है या फिर क्राउड कैच है? दोन्ही असू शकतील. कारण ज्या पद्धतीने चेंडू आदळलाय ना बॅटवरती, थोडंसं धूळ उडले, त्याच्यामुळे तिसरे पंच पाहतील, निहालतील आणि निर्णय देतील. वैसे ऑनफील्ड अंपायर ने तो अपील को नकारा, लेकिन टीवी अंपायर की मदद ली गई है, यानी कि सॉफ्ट सिग्नल उनका जो है जय पवार का, वो नॉट आउट है। अभी देखना है तीसरे अंपायर का क्या निर्णय आता है। तिसरं पंच पाहतील, तिथून चेंडू ज्या वेळेला हाताळला गेलेला आहे, त्यानंतर बॅटला लागला, तिथून काय घडलंय, बरीचशी चर्चा चालली. अगला मैच एक और बड़ा मुकाबला देखना मत भूलिएगा। आई देवी वडुनवगर बनाम सुदेश दादा 5151 खारडी। एक तरफ दिनेश चौगुले, केतन जैसे खिलाड़ी रहेंगे वडुनवगर की ओर से, तो दूसरी तरफ सूरज फौजदार, आतिश मात्रे, सूरज बैकर जैसे खिलाड़ी रहेंगे खारडी टीम की ओर से। आई देवी वडुनवगर टीम के कैप्टन, आपको ऑफिशियल कॉल दिया जा रहा है, अंतिम ऑफिशियल कॉल है, टॉस के लिए आपको आना है। खारडी टीम के कैप्टन पहुंच चुके हैं। वडुनवगर के कैप्टन भी आ चुके हैं, उज्जवल। थोड़ा समय लिया जा रहा है इस डिसीजन के लिए। टफ रहते हैं कई डिसीजंस, टेक्नोलॉजी होने के बावजूद भी। अंतर्राष्ट्रीय स्तर पर भी हम देखते हैं इतना आसान नहीं होता है। अंपायर्स का जो जॉब है वो तो बहुत ही कठिन है। ऑनफील्ड अंपायर्स के लिए बहुत मुश्किल रहता है। कई ऐसे निर्णय रहते हैं, और कुछ निर्णयों के लिए आप टेक्नोलॉजी भी यूज़ नहीं कर सकते हो। कुछ टूर्नामेंट्स में ऐसे भी रूल्स रहते हैं। यहाँ पर तो फिर भी ठीक है, टेक्नोलॉजी का इस्तेमाल हो रहा है। जीटीसी लाइव कवरेज दे रही है इस टूर्नामेंट को, लेकिन ओवरऑल टफ जॉब है अंपायर्स का। आणि जसं तुम्ही ऑफिशियलचा उल्लेख तिथून केला, तर कारण हे प्रगत थोडंसं आहे. टेनिस क्रिकेट थोडंसं प्रगत आहे, थोडंसं अपडेट होत चालले आहे. त्यावेळेला प्रत्येक क्षणाला पूर्णपणे आपल्या स्वतःला सुद्धा तयार ठेवणं हे फार मोठं कठीण काम असतं. आणि पंचांची भूमिका नेहमीच महत्त्वाची राहिलेली आहे. आणि अनुभवी पंच सध्याच्या घडीला मैदानावरती आहेत. पंचांचा इशारा झाला, इट्स आउट. आउटचा इशारा तिथून झालाय. बघा स्क्रीनवरती आपण बघू शकता कशा पद्धतीनं हा चेंडू हाताळलाय. बॅट आली आणि त्यानंतर खाली पहिला चेंडू लँड झाला, बॅटला लागला आणि नंतर फॉलो थ्रू मध्ये एक झेल टिपल्या. अपेक्षा तीच चालली होती की बाबा इथून काहीतरी चांगलं घडेल, पण सुरुवातीपासून बिनसले बॅटिंग करणाऱ्या मापोलच्या संघाचं, आणि तोच सिलसिला कायम राहिलाय या षटकापर्यंत. मापोली के बल्लेबाज बता रहे हैं कि हम किसी भी भादवड़ के गेंदबाज को खाली हाथ नहीं जाने देंगे। सबको विकेटें मिली है। 4 विकेट्स करिश मात्रे के खाते में। कप्तान ने उदाहरण देकर नेतृत्व किया है। 3 विकेटें हरीश मलावरकर के खाते में, तुषार के खाते में 1 विकेट, और अब प्रशांत को भी मिली है सफलता। अंतिम जोड़ी क्रीज पर है। क्या गेंदबाजी कर रहे हैं
आज भादवड़ बी के गेंदबाज। पिछले मैच में भी सभी गेंदबाजों को विकेटें मिली थी और 18 रनों पर सुपड़ा साफ कर दिया था मात्रेपाड़ा टीम का। एरियल रूट लिया है, नो बॉल है और गेंद मैदान के बाहर, सिक्सर। और ऐसे मैच में ये भी कमाल हो सकता है की नंबर 11 के बल्ले से सिक्सर आ सकता है आणि तो षटकार आलाय. मोहिश ऍक्च्युली मोहनीश आहे, मतलब जिस तरह से बल्लेबाजी की ज्या पद्धतीनं ते आले आणि पहिल्या चेंडूवरती बघा तो आला, त्यानं पाहिला आणि पहिल्या चेंडूवरती ठोकला सिक्सर. जे 1 2 3 1 to 10 नाही जमलं ते करून दाखवलंय 11 क्रमांकाच्या फलंदाजानं. स्वर्गीय सुदेश दादा 5151 खार्डी आणि त्यांच्या विरोधात आई देवी वडूनवगर अशी यानंतरच्या सामन्याची नाणेफेक आहे. आणि त्यानंतर आजच्या रजनीतील शेवटचा सामना खेळत असताना तुम्ही बघू शकाल एका बाजूने सुरेश स्मृती गावदेवी वेहळे आणि त्यांच्या विरोधात उमरोली कर्जत असा तो आजच्या रजनीतील शेवटचा सामना असेल. नो बॉल पर सिक्सर, बीमर पर सिक्सर, अगली गेंद फ्री हिट, रन संख्या 27। एक आध और आ जाएगा तो मैच में मजा आ सकता है। ओ बढ़िया शॉट, बॉटम एंड का अच्छा इस्तेमाल करते हुए ऑन ड्राइव किया है, लेकिन लॉन्ग ऑन पर फील्डर काफी सतर्क। ओ मौका बना है, बैट्समैन रन आउट और इसके साथ ही पारी समाप्त होती हुई जियान स्पोर्ट्स महापोली की। पूरे 5 ओवर्स भी महापोली के बल्लेबाज नहीं खेल पाए हैं, ऑल आउट हो गई टीम मात्र 28 पर। हे तर मराठीमध्ये असं ना की दैवत येतं ना कर्म नेतं. तुम्हाला संधी दिली होती, दैवाने तुम्हाला बॅटिंग करण्याची संधी दिली होती, ती संधी तुम्ही गमावली आणि अशा पद्धतीनं आणि भादवड टीमला एक विक्रम रचलाय, सलग दुसऱ्या सामन्यामध्ये प्रतिस्पर्ध्याला ऑल आउट केले. आखिरी विकेट फ्री हिट गेंद पर रन आउट हो गए बल्लेबाज मोइज। लगातार दूसरी बार अपोजिशन को ऑल आउट किया है नाना स्पोर्ट्स भादवड़ ने। 28 रन बने हैं और सिर्फ 29 रनों की चुनौती 5 ओवर्स में यह मुकाबला जीतने के लिए नाना स्पोर्ट्स भादवड़ बी के सामने। आइए चलते अगले मैच के टॉस की तरफ। बजरंगजी लोंगले साहेब आपण व्यासपीठावर उपस्थित आहात, विनंती असेल या तुमच्या शुभ हस्ते नाणेफेक संपन्न केली जाईल. खेळणारे संघ आहेत स्वर्गीय सुदेश दादा 5151 खार्डी आणि त्यांच्या विरोधात आई देवी वडूनवगर. निर्धारित 5 षटकांचा सामना आहे. दोन्ही संघांनी अगोदर 2-2 सामने जिंकले, त्यामुळे नाणेफेक त्यांना परिचित आहे. कॉल कोणाचा आहे? खार्डी संघाचे संघनायक कॉल देतील. A1 जोडी अशा पद्धतीने त्यांचं म्हणणं आहे. नाण्याची विरुद्ध बाजू आपण पाहिली आहे, केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषक 2024. विनंती असेल बजरंग दादा आपण मुख्य व्यासपीठाशी संलग्न व्हा. नाणेफेक जिंकलेली आहे ती म्हणजेच उज्ज्वल अर्थात आई देवी वडूनवगर संघाच्या संघनायकाने नाणेफेक जिंकले. या अगोदर 2 सामने तुम्ही जिंकलेले आहात. ही खेळपट्टी कशी आहे याचा अंदाज तुम्हाला आहे, कंडिशन्सची तुम्ही सुपरिचित झालेले आहात. समोरचा संघ कल्याण डोंबिवली परिसरातील एक नामवंत दिग्गज संघ आहे. या अगोदरचा सामना आहे त्याने अत्यंत चुरशीतून जिंकलेला आहे. या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना निर्णय काय घ्याल? फिल्डिंग करू सर आम्ही. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. बऱ्याचदा रात्रकालीन क्रिकेटमध्ये संघ कर्णधार नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजी घेत असतात. तुम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे, काय स्ट्रॅटेजी आहेत आणि काय कारण आहेत? काय कारण असं काय नाही सर, 2 मॅची चेस केल्या, ती पण मॅच चेस करायला जाऊ. म्हणजे जो ट्रेंड या अगोदर तुम्ही ठेवलेला आहे तोच कॅरी करण्याचा प्रयत्न निश्चितच उज्ज्वल आणि त्याच्या संघाच्या वतीने इथे केला जाईल. आणि या निर्धारित 5 षटक आहेत, कोणत्या गोलंदाजांकडे अधिक खरं तर जबाबदारी असेल? यश पाटील आणि दिनेश चौगुले. यश आणि दिनेश या दोघांच्या गोलंदाजींकडे विशेष नजर आहे, त्याचबरोबर अपेक्षा त्यांच्याकडून अधिकच्या आहेत. आपण 5151 खार्डी संघाच्या संघनायकाकडे वळतोय. नाणेफेक गमावलेली आहे, सुरुवातीला तुम्हाला फलंदाजी मिळालेली आहे. बऱ्याचदा तो प्रश्न आम्ही विचारत नाहीत, परंतु मुद्दा म्हणून तुम्हाला विचारतो, नाणेफेक जिंकली असती तर फलंदाजी घेतली असती का? क्षेत्ररक्षण केलं असतं, त्यामुळे तुमच्या मनाच्या विरुद्ध होत आहे. सुरुवातीला फलंदाजी करायची आहे. आतापर्यंत 2 सामने तुम्हीही इथे विन झालेले आहात. या खेळपट्टीवर किती धाव्या पुरेशा असतील अशी तुमची असेसमेंट आहे? 60 ते 65. 60 ते 65 धावा इथे निश्चितच टफ टार्गेट असू शकतं अशा पद्धतीने मत व्यक्त केलं गेलेलं आहे. या अगोदरचा सामना 6 चेंडूंमध्ये 11 धावा मला स्वतः अतिशने तिकडे डिफेंड केलेले आहेत. अशी कामगिरी झाल्यानंतर खेळाडू कक्षामध्ये वातावरण कसं बनत असतं? चांगलं बनत असतं. चांगलं वातावरण बनत असतं. अगदी शॉर्ट बट स्वीट, कमी शब्दांमध्ये अधिक भावना पोहोचवण्याचा प्रयत्न इथे कर्णधाराने केलेला आहे. नाणेफेक संपन्न झाली की जी जिंकलेली आहे आई देवी वडूनवगर संघाच्या संघनायक अर्थात उज्ज्वलने निर्धारित 5 षटकांच्या या तिसऱ्या फेरीतील सामन्यातील पहिल्या सत्रामध्ये ते करणार आहेत क्षेत्ररक्षण. दोन्ही संघाच्या संघनायकांना विजयाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. मॅचच्या दिशेने जाऊया. 28 धावा
धावफलकावरती 29 धावांचं लक्ष घेऊन भातभरचा संघ मैदानावरती उतरलेला आहे. हे दोन गोष्टीवरती चर्चा होईल. एक तर क्षेत्ररक्षण करताना येत असताना जी तुम्ही काय मोराल तुमचा तो बॅटिंग करताना कदाचित नाही झालाय, पण बॅटिंग करताना जो घालवलेला थोडासा आत्मविश्वास होता गोलंदाजीमध्ये तुम्हाला कमवायचं आहे, तुम्हाला लढायचं आहे, इथून तुम्हाला लढायचं आहे, या धावा तुम्हाला डिफेंड करायचे आहे, याच उद्देशानं मैदानावरती उतरायचं आहे. दुसऱ्या बाजूला आत्मविश्वास 7व्या आसमानपर आहे चेक. खास करून भातवा टीमचा. रमेशजी घारे साहेब, उमरोलीचे उद्योजक, आपण क्रीडानगरमध्ये उपस्थित आहात. विनंती असेल आयोजकांच्या वतीने मुख्य व्यासपीठाशी आपल्याला संलग्न व्हायचंय. आजच्या रजनीतील शेवटचा सामना मित्रांनो पाहायला विसरू नका. एका बाजूने कर्जत परिसरातील उमरोली संघ आणि त्याला प्रत्युत्तर देत असताना याच परिसरातील संघ सुरेश स्मृती गावदेवी वेळले. आणि वेळले संघाला विनंती असेल आपणही क्रीडानगरी लवकरात लवकर गाठायची आहे. जाऊया समालोचन कक्षाकडे. धन्यवाद. सलामी जोडी मैदानावरती करेश आणि दुसऱ्या बाजूला तुषार. वसीम पहिला चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न बॅकवर्ड केला, या गोष्टीचा उल्लेख केला होता. बघा ह्या हाफ चान्सेस आहेत, हा ऑपॉर्च्युनिटी आहेत, या तुम्हाला ग्रँट करायचे आहेत. या जर हाफ चान्सेस तुम्ही जर कन्वर्ट केले तर प्रतिस्पर्धेला तुम्ही रोखू शकता अशा मॅचमध्ये. जी बिल्कुल सही कहा आपने. सकारात्मक सोच आपको रखनी होगी, विश्वास रखना होगा खुद के ऊपर, बॉडी लैंग्वेज आपकी पॉजिटिव चाहिए. क्रॅम्प केलं आत येणारा चेंडू थोडासा होता, खेळण्याचा प्रयत्न होता, पोझिशनमध्ये नव्हते, फटका खेळण्याच्या पोझिशनमध्ये नव्हते. हा निर्धाव चेंडू आलाय आणि आपण चर्चा काय करतो कारण विकेट फॅक्टर इथे महत्त्वाचा होता. विकेट आलं तर मॅचमध्ये येईल महापोलीचा संघ. अच्छी शुरुआत है वसीम खान द्वारा. पहली गेंद भी हालांकि रन तो आया लेकिन वो रिस्की स्ट्रोक भी खेला गया था. स्टंप्स की तरफ वो गेंद थी, करेश ने स्वीप लगाने का प्रयास किया था. मिस्टर स्ट्रोक होता मिडॉनला जोपर्यंत येऊन फील्ड करतील क्षेत्ररक्षक. आणि आपण चर्चा काय करतो कारण टोटल बडा नाही आहे लेकिन बॅटल हो सकता है. बॅटल इथेही बनवू शकतो. विकेट जर फॅक्टर आला तर बॅटल इथून बनवू शकतो. काहीतरी घडलंय मैदानावरती, पंच रिफर करतात. बघा अशा मॅचमध्ये काहीतरी वेगळं घडलंय तिथे मैदानावरती. अजयजी हिट विकेट हुए शायद और बल्लेबाज तो निकल पड़े पेविलियन की राह पर. अंपायर तो चेक करना चाह रहे हैं, आउट दे दिया है. चलिए आणि अशा सामन्यामध्ये ज्यावेळेला पहिला विकेट जसा बाद झालाय ना तसा बाद झाल्यानंतर गोलंदाजाला थोडंसं ताकद येणं स्वाभाविक आहे कारण तो प्रयत्न करत होता. बघा फोर्स केलं होतं, बॅकफुटला जाण्यासाठी भाग पाडला होता वसीम खान यांनी. आणि मागच्या चेंडूवरती सेवा ज्यावेळेला क्रॅम्प करून खेळण्याचा प्रयत्न केला ना त्यावेळेला दर्शवलं होतं की शॉर्ट सिलेक्शन बरोबर नव्हतं आणि हाही फटका खेळताना बॅकफुटला गेला, इतकं गेलं हे एसट्यानं पाहायला लागलाय. विकेट आलाय, ज्या विकेटचा उल्लेख करतोय बघा, क्रॅम्प केलं होतं, हो खेळलं आणि त्यानंतर जाऊन सरळ एसट्यावरती पाय लागलाय. बहुत ज़्यादा पीछे चले गए थे, उनको ये ध्यान ही नहीं रहा कि पीछे स्टंप्स भी है और आखिरकार हिट विकेट के रूप में आउट हुए हैं. पहली सफलता मिली है वसीम को, पहली सफलता मिली है जियान 11 महापोली को. तुषार आउट हुए हैं. पुन्हा एकदा वसीम खान रेडी होती. स्ट्रायकर एंडला फलंदाज. सुंदर फटका इनफिल्डच्या डोक्यावरनं कट केलाय. चेंडू चाललाय बॉन्ड लाईनच्या बाहेर डीप पॉइंट रिझर्व मध्ये. चौकार आल्या पहिल्या चेंडूवरती मिलिंदनं सुंदर फटका खेळलाय चौकार. बहुत अच्छा शॉट ये, ज़्यादा ताकतवर स्ट्रोक नहीं था, कट किया था उन्होंने, हवा में खेला, पिच खेला, लेकिन उनको पता था कि सर्कल के बाहर खिलाड़ी नहीं है वहाँ पर. इनफील्ड को क्लियर करते हुए कवर पॉइंट बाउंड्री के बाहर निकालते हुए गेंद को 4 रनों के लिए बेहतरीन टाइमिंग. आणि मिलिंदचं कौतुक यासाठी की पहिला विकेट गमावल्यानंतर सुद्धा स्वाभाविक खेळ खेळण्याचा प्रयत्न त्याने केलाय. बघा ऑन ड्राईव्ह केलाय, पायावरचा चेंडू होता, ऑन ड्राईव्ह केलाय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. एक धाव, सकारात्मक सोच ज्याचा उल्लेख आपण करतोय की आल्या फटका खेळला, त्याच्यानंतर थोडंसं अंधराईस चेंडूवरती आलं, एक धावे चेंडूवरती पूर्ण धावा फलकावरती 6. यॉर्कर का प्रयास किया गया था पिछली गेंद पर, जड़ में रखना चाहते थे लेकिन पूरी तरह से यॉर्कर को ये एग्जीक्यूट नहीं कर पाए और कलाइयों का अच्छा उपयोग करते हुए ऑन साइड में खेल दिया था बैट्समैन ने. स्ट्रायकर एंडला पुन्हा एकदा करिशो. टॉप एज लागलाय, क्षेत्ररक्षक जातो चेंडूच्या खाली. विकेट ज्या विकेटचा आपण उल्लेख केला, शॉर्ट सिलेक्शन चुकले, शफल केलं होतं, टॅकल झालंय, टॉप एज लागलाय, विकेट प्राप्त केलाय. पहली गेंद पर भी जोखिम उठाया था करेश ने, और क्या वाकई में इसकी आवश्यकता है, ये सवाल उन्होंने अब अपने आप से पूछा होगा, लेकिन अब तो देर हो गई है. ऊपरी किनारा, अच्छा कैच, फील्डर्स का साथ मिल रहा है,
और थोड़ा किस्मत का भी साथ मिला, जिस तरह से पहला विकेट प्राप्त किया गया था, हिट विकेट हुए तुषार, दोनों भी प्रारंभिक बल्लेबाज पहले ही ओवर में आउट हो चुके हैं, तो यहाँ से ये मैच बन सकता है। 4 ओवर्स में अब 23 रन चाहिए। आणि जसं तुम्ही उल्लेख केला अजयजी, जो पहिला विकेट गेला ना त्याचा परिणाम काय झाला माहिती का, तो गोलंदाजाला अनपेक्षित आलेला विकेट होता, त्याच्यामुळे कदाचित उत्साह आलाय, थोडंसं एनर्जी आले, जी मरगळ थोडीशी आली होती ना, म्हणजे मराठीमध्ये जसं मरगळ म्हणतोय क्षेत्ररक्षक करणाऱ्या महापुले, तिथून जियानच्या टीममध्ये खऱ्या अर्थानं जान आले त्या विकेटमुळे पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. वाकई में एक अतिरिक्त ऊर्जा का मानो संचार हो गया उनके खिलाड़ियों के अंदर, और अब देखिए सभी खिलाड़ी एक दूसरे से बात भी कर रहे हैं, उनको एक उम्मीद नजर आ रही है, और यही होता है, उम्मीद पर दुनिया कायम है। कहा जाता है कि उम्मीद कभी हमें छोड़कर नहीं जाती है, जल्दबाजी में हम ही उम्मीद को छोड़ देते हैं। बिलकुल आपने सही कहा, म्हणजे उम्मीद जर कायम असेल ना, तुम्ही लढणार झुंजणार. मी पुन्हा एकदा तुमच्या दिशेने येतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, धावा 6 आहेत. आसिफ क्रॉस बॅटेड फटका खेळला अलॉंग द ग्राउंड, चेंडू जातोय लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये फील्ड केलं जाईल, एक धाव चेंडूवरती पूर्ण. आणि जसं तर उल्लेख केला, कारण उम्मीद असणार ना तर मग तुम्हाला झुंजण्यासाठी जागा निर्माण होणार आणि तुम्ही प्रयत्न करत राहणार, कायम प्रयत्न करणार, ते करणं आवश्यक आहे. बल्लेबाजों को ज़रा भी ढील नहीं दे सकते हैं गेंदबाज, क्योंकि बचाने के लिए ज़्यादा रन्स नहीं है, लेकिन शुरुआत अच्छी हुई है इस पारी में जियान स्पोर्ट्स महापोली की। रन संख्या 7, 2 विकेटों के नुकसान पर 23 गेंदों में 22 रन चाहिए मुकाबला जीतने के लिए। यहाँ से नाना स्पोर्ट्स बादवर्ड बी को बाला तरे और मिलिंद मात्रे की जोड़ी क्रीज पर, बाला के पास स्ट्राइक, ड्राइव लगाने का प्रयास, ओहो सबमरीन गेंद, अपील हो रही है कॉट बिहाइंड की, लेकिन अंपायर की सहमति नहीं। आणि ज्या पद्धतीने अपील झालं नाही, आता खरोखर तो उत्साह आलाय, ती एनर्जी तिथून आले. आता असं म्हणतात बूस्ट इज द सिक्रेट ऑफ माय एनर्जी, पण या एनर्जीचं सिक्रेट तो विकेट आहे. तो जो विकेट आला त्याच्यामुळे ही एनर्जी मैदानावरती आले. अच्छी गेंद, इस बार बिल्कुल भी रूम नहीं दिया, लेकिन ऑन द राइज हल्के हाथों से ड्राइव किया ऑन साइड में, सिंगल लेते हुए बाला तरे. अच्छी गेंदबाजी हो रही है, मजा आ रहा है ये मैच देखने में, भले ही लो स्कोरिंग है लेकिन रोचकता है खेल में. पूर्णपणे रोचकता आहे. आणि आता काय झालं माहिती, धावांसाठी तिथेही झगडावं लागतंय, असं धावा इझी देणार नाहीये. आसिफ सुद्धा त्याच पद्धतीने मारणार करणार, जर पहिलं षटक जसं तुषार हाताला होतं. अच्छी बात यह है कि मापोली ने मैच को छोड़ा नहीं है. इस बार जगह दे बैठे, बेहतरीन स्ट्रोक, लॉफ्टेड स्क्वायर ड्राइव, 2 खिलाड़ी गेंद के पीछे, 3 खिलाड़ी गेंद के पीछे, लेकिन रन मिलेंगे 4. ऑफ स्टंपच्या बाहेर तुम्ही हात खोलने का मौका जैसे कहते ना, तिथे फटका खेळण्याची मुभा तुम्ही दिली. बघा ऑफ स्टंपच्या बाहेर स्लाइस केलं या फटक्याला, पॉईंटच्या डोक्यावरनं चेंडूला खेळलं, तिथून संधी दिली तुम्ही फलंदाजाला फटका खेळण्याची आणि चांगला फटका खेळलाय बॉन्डलाईनच्या बाहेर, चौकार. चेक. ग्रामपंचायत माणकोलीचे माजी सरपंच, त्याचबरोबर नवीन 40+ क्रिकेट संघटना भिवंडीचे सन्माननीय अध्यक्ष गणेशदादा केनी अर्थात जिग्यादादा, त्याचबरोबर या स्पर्धेचे प्रणेते सुकेतजी डाकी साहेब यांचं आगमन झालेलं आहे. सहर्ष स्वागत. ये नहीं रुकने वाले मिलिंद मात्रे कमाल की बल्लेबाजी करते हुए इस बार फेंक दिया गेंद को मैदान के बाहर ऑन साइड में, 6 रन. त्या चौकारानंतर खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर हाही चेंडू बघा, हाही बरोबर पुढ्यातला स्लॉटमध्ये तुम्ही गोलंदाजी हाताळतायत. आणि अशा वेळेला ज्यावेळेला फलंदाजावरती दबाव आहे त्यावेळेला तुम्ही फटके खेळण्याची संधी जी दिली आहे, इथून तुम्ही संधी गमावले जी कदाचित मॅचमध्ये तुम्ही येऊ शकला असता. जिस बात का डर था मापोली के दर्शकों को वही हो गया. 2 अच्छे शॉट आ गए और अब ये मुकाबला फिर से एक तरफा लगने लगा है. 18 रन्स बन चुके हैं, जीतने के लिए सिर्फ 11 रन चाहिए. दूसरे ओवर का खेल प्रगति पर है. इस ओवर की शुरुआत भी अच्छी हुई थी, पहली 3 गेंदों पर सिर्फ 2 रन दिए थे आसिफ ने, लेकिन उसके बाद जगह दे बैठे और फिर एक गेंद स्लॉट में डाली. पटकी हुई गेंद, इस बार पुल करना चाहते थे, चूक गए. डॉट बॉल के साथ ओवर की समाप्ति, पावर प्ले का खेल खत्म होता हुआ 18 पर 2 नाना स्पोर्ट्स भादवड बी. 18 चेंडूचा खेळ राहिला, 11 धावांची अजूनही आवश्यकता आहे. आणि जसं तुम्ही उल्लेख केला की जे पाठीराखे होते पहिल्या 7-8 चेंडूचा खेळ पाहिला त्यांचाही थोडासा एनर्जी आली होती, पण मागच्या 2 फटक्याने मिलिंद यांच्या 2 फटक्यानं सामना पुन्हा एकदा तिथून भादवडच्या दिशेनं जास्त प्रमाणात, पहिलाही भादवडच्या दिशेनं होता पण कदाचित त्या 2 फटक्यानं अजून थोडासा कल आहे ना तो त्यांच्या दिशेने गेलाय. पण जसं क्रिकेटमध्ये नेहमीच म्हणता अडचणीची कायम असते, अनिश्चितता कायम नेहमीच राहिलेली आहे. 18 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. 2 षटकाचा खेळ संपलाय. मिलिंद जे खेळतात 16 वरती, बाळा खेळल्या तरे खेळतात 1 वरती. देखिए लगभग 1700 या 1800 लोग ऑनलाइन जुड़े हुए थे, अब 1400 पर वो संख्या आ गई है. मुझे लगता है कुछ मापोली के उसमें से फैंस रहे होंगे जिन्होंने
अपना मोबाईल ही बंद कर दिया होगा. हा, 2 फटक्यांनी त्या 2 फटके खेळले ना, मग त्यांनी सुद्धा असं वाटलं की बाबा इथून आपली आशा थोडीशी कमी तर कारण अपेक्षा होत्या ना त्यांच्या मापोलीच्या संघाकडनं अपेक्षा होत्या की या 28 धावा सुद्धा ते थोडेसे झुंजतील. आज मॅच नाही संपलाय. इथून एक करिश्माई गेंदबाजी, एक चमत्कारिक स्पेल मॅचमध्ये येऊ शकतो. वसीम खानने पहिले षटक हाताळले चांगलं, म्हणून पुन्हा एकदा त्यांना संधी दिलेली आहे. आतेऱ्या चेंडूचा सन्मानजनक खेळला, थोडासा पुश करो कुशरेवाला हा मामला आहे. माहिती आहे तिथून दुसऱ्या बाजूला मिलिंद चांगली फलंदाजी करतोय. मग बालातरे जो एक्सपिरियन्स अनुभव त्यांच्याजवळ आहे ना, तो एक्सपिरियन्स दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय. देखिए विकेट भी थोड़ा सा सहायता कर रहा है अब गेंदबाजों को, क्योंकि सुबह लगभग 10 साढ़े 10 बजे खेल की शुरुआत हुई थी. 10:53 पर एग्जैक्ट टाइम, तो 11 बजे से पहले शुरुआत हुई थी. अब देखिए आप समय 12:45 बज रहे लगभग, तो ऐसे में ये विकेट पर बहुत क्रिकेट हो रहा है. बढ़िया शॉट इस बार, ड्राइव कर दिया है गेंद को डीप एक्स्ट्रा कवर की जानिब, मिस फील्ड, 2 रन मिलेंगे. तुम्ही जसं विकेटचा पिचचा उल्लेख केला, कदाचित तो थोडासा हार्डनेस कमी झालाय. थोडासा जर आपण बघितलं तर विकेट थोडासा हार्डनेस कमी झालाय, त्याच्यामुळे घुमाव जास्त मिळतोय, फिरकी जास्त मिळते. थोडासा सरफेस जो आहे ना, म्हणजे पूर्ण ऊन गेले, आता थोडासा दमटपणा, थोडासा जो आहे ना ह्युमिडिटी ती सुद्धा आपण पाहिलेली होती आणि तो दमटपणा जाणवतोय. जी हाँ, और ऊपर नीचे भी हो रहा है. कुछ गेंदों में अतिरिक्त उछाल भी देखने को मिला है और कुछ गेंदें नीचे भी रह रही है, तो थोड़ा सा अनइवन. फटका खेळायचा होता, बॅटच्या मधोमध नाही आलाय. जोपर्यंत डीप वरनं क्षेत्ररक्षक येईल 1 धाव. त्या 2 फटक्यानं थोडंसं मॅच थोडासा फिरलाय. 22 धावा धावफलकावरती आहेत. 2.3 षटकांचा खेळ आता पूर्ण झाला. 15 चेंडूचा खेळ राहिला. 7 धावांची अजूनही आवश्यकता. मॅचला पकडून ठेवलं होतं, असं नाही की मॅचला सोडलंय, मॅचला अजूनही पकडून ठेवलं होतं मापोलीच्या संघानं. वसीम ने अच्छी गेंदबाजी की है. पहले ओवर में 6 रन देकर 2 सफलताएं. इस ओवर में भी प्रयास उनका जारी है. और अच्छी गेंद थी, लेकिन उतना ही खूबसूरत स्ट्रोक सीधे बल्ले से बॉलर के ऊपर से लॉफ्ट कर दिया बालातरे ने. अच्छा क्षेत्ररक्षण भी देखने को मिला. लॉन्ग ऑफ के फील्डर गेंद पर पहुंचे, 1 ही रन इस गेंद पर, और बल्लेबाजों को पता है कि अब सिंगल डबल से भी आसानी से ये मैच जीता जा सकता है. स्ट्राईक रोटेट, कारण जे 2 फटके पाहिजे होते मॅचला थोडासा लवकर समाप्त करण्यासाठी ते आल्यात. मग थोडंसं सेन्सिबल खेळणंही आवश्यक आहे आणि तेच सेन्सिबल खेळण्याचा प्रयत्न फलंदाज करतोय. बॅटला लागलं, थोडंसं शरीरावरती पायावरती आदळलाय. जोपर्यंत पॉईंटचा क्षेत्ररक्षक येतील, बॅटच्या आतली कडा पायावरती लागला. 1 धावे चेंडूवरती पूर्ण धावफलक जाऊन पोचलाय 24 वरती. एक तरफा चलता हुआ मैच. जियान स्पोर्ट्स मापोली बेहतरीन टीम है. बॉलिंग आक्रमण तो बहुत ही मजबूत है इस टीम का. बल्लेबाज भी अच्छे हैं, लेकिन बल्लेबाजों ने धोखा दिया अपनी टीम को. पूरी तरह से फ्लॉप शो रहा. 28 पर पारी सिमट गई, पूरे ओवर्स भी नहीं खेल पाए. आता थोडासा स्ट्रोक आजमावण्याचा प्रयत्न केलाय. सुंदर फटका, सुंदर स्विच ऑन केलाय. बालातरे थोडंसं पहिलं शांत होते आणि या फटक्याला पाठवले. धावा धावफलकावरती 28 बरोबर झाल्यात. 1 धावेची आवश्यकता आहे. थोड़ा सा जोखिम लिया वहां पर बालातरे ने, लेकिन पूरे कंट्रोल के साथ वो स्विच हिट एग्जीक्यूट किया उन्होंने. पॉइंट की दिशा से गैप ढूंढते हुए 4 रन प्राप्त किए. स्कोर्स आर लेबल्ड. महज औपचारिकताएं शेष है. जीत के बिल्कुल दहलीज पर नाना स्पोर्ट्स भादवड़. तो भादवड़ टीम की जो बॉलिंग है उससे बच के रहना होगा आने वाले मैचेस में. जो भी टीमें उनके विरुद्ध खेलेंगी उनको, क्योंकि 2 मैच खेले, दोनों भी मैचेस में उनके गेंदबाजों ने 10-10 विकेटें निकाली है. बिलकुल आपने सही कहा. आणि अजून एका गोष्टीवरती मी जाईल. बघा बालातरेने स्विचिचा फटका खेळला, पण केव्हा ज्यावेळेला 3-4 चेंडू खेळून झाले होते तेव्हा बरोबर उलटी कहाणी महापोलीची होती. आले आले फटके खेळले होते. कदाचित तीही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की आले आले तुम्ही फटके खेळले आणि त्याचा फटका तुम्हाला बसलाय की जी धावसंख्या तुम्ही योग्य विश्लेषण केलं, बॅटिंग ऑर्डर कोलॅप्स झाली, त्याचा परिणाम झालाय. जी हाँ, किसी भी बल्लेबाज ने पारी को स्थिरता देने का प्रयास नहीं किया. लगातार विकेटें गंवाती ही चली गई थी मापोली की टीम. केवल पहले ओवर में विकेट नहीं गिरा था. दूसरे ओवर की पहली गेंद पर विकेट गिरा, उसके बाद तो जो सिलसिला शुरू हुआ वो रुका ही नहीं. इनसाइड एज 1 रन मिल जाएगा और इसके साथ ही ये मुकाबला समाप्त होता हुआ. 8 विकेटों से ये मैच जीत लिया है नाना स्पोर्ट्स भादवड़ बी टीम ने. परास्त किया है जियान स्पोर्ट्स मापोली टीम को. एजाज शेख एफएम टीम ने निराश किया है इस टूर्नामेंट में.